आजचा जो विषय आहे तो म्हणजे स्पर्श, विश्वासाने केलेला स्पर्श. या ठिकाणी लुकाचे शुभवर्तमान याचा 8वा अध्याय या ठिकाणी 42 वचनापासून त्या ठिकाणी 48 वचनापर्यंत त्या ठिकाणी एक रक्तस्रावी स्त्रीविषयी या ठिकाणी प्रभू आपल्याला यातून धडा शिकवत आहे. त्यामुळे रक्तस्राव हा एक प्रकारचा आजार आहे आणि तो आजार बरा न होणारा हा आजार आहे. त्यापैकी आम्ही पाहतो की या जगामध्ये अनेक प्रकारचे रोग आजार आहेत आणि हे मानवाचं एक शत्रू असं आहे आणि त्याला बरं करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे ही नाही. परंतु त्यापैकी पाप नावाचा रोग जो आहे तो कितीतरी भयानक आहे. इतर आजारावरती आपण औषधोपचार गोळ्या वगैरे घेऊ शकतो आणि आपण त्यातून थोडा ना थोडा तरी आपल्याला आरोग्य प्राप्त होतं, परंतु पाप नावाच्या रोगावरती आपल्याला कोणत्या प्रकारचा उपचार आपल्याला या जगामध्ये तर मिळत नाही. त्यासाठी मानवी जे मनुष्य आहे तो वेगवेगळ्या रीतीने त्यातून प्रयत्न करत असतो आणि त्या ठिकाणी तो आपला कर्म करत असतो, परंतु त्यातून त्याला काही लाभ मिळत नाही. शेवटी त्याला त्यात निराशा होते. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की एकच अशी जी व्यक्ती आहे की ज्यावरती प्रभूचं सामर्थ्य आहे आणि तो बरं करणारा असा तो आपला प्रभू आहे. तेव्हा या रक्तस्राव स्त्रीविषयी आम्ही बघत असताना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तिच्याविषयी काय म्हणत आहे ते आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण सर्व आपल्याकडे वेळ अपुरा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फक्त 1-2 वचनं आपण वाचन करूया आणि ती म्हणजे 8वा अध्याय 45 आणि 46 ही 2 वचनं. पण येशू म्हणाला, मला स्पर्श केला तेव्हा सर्व जण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी, लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरीत आहेत. पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. त्यानं आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना त्याने अनेक चमत्कार केलेले आहेत. त्यापैकी हा एक चमत्कार आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की मला कोणीतरी स्पर्श केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागून पुष्कळ मोठा समुदाय त्याला चेंगराचेंगरी करत असे. तिथून त्याला प्रभूला त्यांच्या सोबत जावं लागत असे आणि अशा समयी त्या ठिकाणी त्या ठिकाणी 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली त्या ठिकाणी कोणी एक स्त्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिच्या विषयी मी बघतो की त्या ठिकाणी हा जो रोग आहे तो त्या ठिकाणी बरा न होणारा रोग होता. जेव्हा आपण मार्काचे शुभवर्तमान याचा 5वा अध्याय जर आम्ही पाहिलं तर तिथं असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी तिचा जो रोग आहे तो इतका बळावला होता की तो त्या ठिकाणी बरं होत नव्हता. म्हणजे या आजाराबद्दल आम्ही बघत असताना हा जो रोग आहे किंवा आजार आहे तो हळूहळू नाश करणारा आणि अत्यंत हाल करणारा असा एक जणू काही एक शत्रू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या बिचारा बाईने अनेक वैद्यांच्या हातून तिने हाल सोसलं, पुष्कळ तिने खर्च केला, परंतु तरी ती बरी झाली नव्हती. आणि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी सभास्थानामध्ये, प्रार्थनेमध्ये, मंदिरामध्ये जाण्याची कोणत्या प्रकारची परवानगी नव्हती. जर आम्ही लेवियाच्या पुस्तकाचा 15वा अध्याय जर आम्ही पाहिलं 25 ते 27 वचनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला येतं. तरी शेवटी सर्व मानवी प्रयत्न हे व्यर्थ ठरलेले, परंतु त्या ठिकाणी देवाचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादापासून ही जी बहीण आहे ती दूर अशी होती.
प्रियानो, आज पाप रोगामध्ये देखील असंच घडतं. प्रियानो, आज पाप रोगापासून मुक्ती जर आपल्याला पाहिजे असेल, पाप क्षमा हवी असेल, तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तच हा एकच अशी व्यक्ती आहे, जो आपल्याला या रोगापासून मुक्त करू शकतो. प्रियानो, आज आम्ही त्यापैकी होतो. आम्ही त्या पाप रोगामध्ये होतो, पण तो जेव्हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आमच्या पातकांची क्षमा केली आणि त्याने आपल्याला रोगमुक्त केलेला आहे. आणि म्हणून इपिस्करस पत्र याचा 2 अध्याय 1 वचन ते 3 वचनापर्यंत आपल्याला पाहतो की आम्ही पाप आणि अपराध यामध्ये मेलेले असताना ख्रिस्ताने आपल्याला आमच्या पातकांपासून मुक्त केले. आणि अशा प्रकारे या बहिणींच्या बाबतीत, या रक्तस्राव स्त्रीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. परंतु तिच्या ठाई एक विश्वास होता. तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही जर बघितलं, तिथं असं म्हटलेलं आहे की तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. पहा, या रक्तस्राव स्त्रीचा जो विश्वास खरोखर वाखाणण्याजोगा आहे. प्रियानो, आज आपल्यामध्ये देखील हा विश्वास असण्याची गरज आहे. आपण सर्वजण विश्वासणारे आहोत, खरे आहोत, परंतु पुष्कळांच्या बाबतीत हा विश्वास आपल्याला पाहायला मिळत नाही. शिष्यांच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्ताने दोष दिलेला पाहतो. तुम्ही भित्रे कसे, तुमचा हा अविश्वास. पुष्कळदा प्रियानो, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यामध्ये हा विश्वास आढळून येतो, परंतु आपल्याला हा विश्वास प्रभूला माहिती आहे, परंतु आपल्याला पुरेसा विश्वास, पूर्ण त्या विश्वास हवा आहे. या रक्तस्राव स्त्रीने देखील विश्वास ठेवलेला पाहतो आणि ती काय म्हणते बरं, मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या ठिकाणी जर तिच्या गोंड्याला किंवा वस्त्राला शिवले तरी मी पूर्णपणे बरी होईन, असा विश्वास, खात्रीपूर्वक विश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हो प्रियानो, हो, किती महत्वाची गोष्ट आहे. हा विश्वास आज आपल्यामध्ये असणे गरजेचं आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये असताना अनेक लोकांना स्पर्श केलेलं पाहतो, परंतु इथं आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेला नाही. जर आम्ही बघतो की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना स्पर्श केलेला आहे, परंतु आज या जगामध्ये कुणालाही प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श करण्याची हिंमत नव्हती. कुणाच्यात सामर्थ्य नव्हतं. प्रियानो, इतके त्या ठिकाणी शास्त्री परुषी, जे त्याचे सदुकी जे लोक होते, ते प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्याचा, त्याचा घात करण्याचा प्रयत्न अनेक वेळा त्यांनी केलेला आहे, परंतु प्रियानो, कुणालाही प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श करण्याची हिंमत कोणाच्यामध्ये नव्हती. होय, परंतु ज्यावेळेस आम्ही या स्पर्श या शब्दावरती आम्ही विचार करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना त्याने स्पर्श केलेला पाहतो. अनेक लहान लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणत की प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श करावं आणि त्या लेकरांना आशीर्वाद मिळावं. त्या ठिकाणी जो तरुण मुलगा मेलेला होता आणि त्याला तिरडी घेऊन चालले असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला आणि त्याला त्या ठिकाणी बरं केलेलं आपण लुकाचं शुभवर्तमान 7 अध्याय 14 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे मत्तईचा शुभवर्तमान याचा 8 अध्याय 3 वचनामध्ये त्या कुष्ठरोग्याला देखील प्रभू ख्रिस्ताने स्पर्श केला. जे कोणी समाज देखील त्याला जवळ करत नव्हतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला जवळ जाऊन त्याला बरं केलं. तुझी इच्छा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हणताच प्रभूने त्याला स्पर्श केला आणि तो बरा झाला. त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस पेत्राने त्या ठिकाणी तलवार वगैरे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरायला आले होते, त्यावेळेस त्या ठिकाणी याच्यापैकी एक जो दास होता त्याचा कान छाटला. प्रभूने काय केलं, तो कान पुरवत त्या ठिकाणी त्याला लावला, स्पर्श केलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेलं पाहतो. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला
शिष्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही जर बघितलं तर शिष्यांना देखील रोग बऱ्या करण्याचा अधिकार प्रभूने दिलेला होता. तर असं म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, पौल देखील त्या ठिकाणी आम्ही बघतो की त्याचं वस्त्र किंवा रुमाल ला जर त्यांनी स्पर्श केलं तर ते रोगी बरं असत. होय, ज्या वेळेस पेत्राच्या बाबतीत बघत असताना की त्या ठिकाणी पेत्राची सावली जर त्या रोगी माणसाला जर पडली तर ते रोग देखील बरं होत असेल. पाहिलं, इतका विश्वास, इतकं विश्वासाने त्यावेळेला रोगी बरे होत असत. पण या ठिकाणी या स्त्रीच्या बाबतीत आपण देखील बघतो की स्त्री देखील मनात म्हणते की मी प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केला तर मी पूर्णपणे बरे होईल. हा अशा प्रकारे तिनं त्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून प्रभू म्हणतो मला कोणी स्पर्श केला. पेत्र म्हणतो इथं तर इतकी दाटी आहे, हा तुम्हाला पुष्कळ लोक स्पर्श करत आहेत. परंतु प्रभूला सांगण्याचं तात्पर्य आहे, त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताला त्या ठिकाणी समाजाला तिथे लोकांना दाखवायचं आहे कोणी स्पर्श केला आहे हे प्रभूला, किंवा त्या ज्या बहिणीने प्रभू ख्रिस्ताला स्पर्श केलेला होता गोंड्याला, तिने पुढे येऊन साक्ष द्यायची आहे. प्रियानो, या बहिणीच्या बाबतीत बघत असताना तिला समाजामध्ये लोकांसमोर देखील एका येत नव्हतं, परंतु ती पाठीमागून जाऊन प्रभूच्या गोंड्याला ती स्पर्श करते. आणि आम्ही काय पाहतो परत प्रियानो, त्याला त्या ठिकाणी अनुभव आलेला पाहतो. प्रियानो, या बहिणीच्या बाबतीत जेव्हा आम्ही बघत असताना तिला आजाराने पिडलेलं होतं, तिला गुण आलेला नव्हता, आणि म्हणून ख्रिस्तामध्ये बरं करण्याचं सामर्थ्य आहे जेव्हा तिला समजलं, तेव्हा तिने विश्वास ठेवला आणि तिने त्या विश्वासाप्रमाणे कृती केली. आणि तिने ठरवले की तिने येशूच्या वस्त्राला गोंड्याला स्पर्श केला आणि येशूला समजले. तो म्हणाला माझ्यातून शक्ती निघालेली आहे, माझ्यातून सामर्थ्य निघालेलं आहे. प्रियानो, आम्ही जेव्हा विश्वास ठेवून आपण ख्रिस्ताला स्पर्श करतो त्यावेळेस तो स्पर्श आपल्या प्रभूला कळतो. हो प्रियानो, स्पर्श कळतो. असं कोणी समजू नये की प्रभूला काही माहित नाही. प्रभूला आपल्याला सगळं काही कळतं, परंतु त्याचबरोबर तो आपल्याला आशीर्वाद देखील तो आपल्याला देतो. आणि आम्ही पाहतो की सर्वांसमोर कबूल करून स्वतःला मिळालेल्या आशीर्वादाची खात्री मिळावी यासाठी त्या ठिकाणी प्रभू या ठिकाणी म्हणत आहे. बघा ना, मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणास्तव त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले आहे. निवेदन केले. प्रियानो, आज आम्ही किती बरे प्रभूसाठी आपली साक्ष देण्यासाठी आपण तयार आहोत. आज साक्ष देण्यासाठी काही भाऊ बहिणी पुढे येत नाहीत. लोकांना आपल्याबद्दल कळेल की आपण ख्रिस्ती झालो आहोत. प्रियानो, आपण गुप्त राहता कामा नये. आपल्याला साक्ष द्यायची आहे. प्रभू ख्रिस्ताने आपल्याला कसं बरं केलं, प्रभूने आमच्या पापांची क्षमा कशी केली, आज लोकांना हे कळायचं आहे. जेव्हा आपण साक्षी देऊ त्यावेळेस त्या साक्षीमुळे आज अनेक लोकांचं तारण होऊ शकतं. परंतु ज्यावेळेस तिने आपलं सर्व गोष्ट आपल्या जीवनात जे काही घडलं ते सर्व काही तिने प्रभूला सांगितलं आणि आम्ही पाहतो की तात्काळ त्या ठिकाणी बरं झाल्याबरोबर तिने सांगितलं आणि तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, शांतीने जा. आणि खरोखर तिला प्रभूच्या शांतीची गरज होती. तिला आशीर्वाद प्रभूने दिला, तिला समाधान झालं. तिच्या आयुष्यामध्ये 12 वर्ष ती पिडलेली होती. तिला किती समाजापासून त्रास, इतर लोकांपासून त्रास होता, घरच्या लोकांपासून देखील तिला त्रास. परंतु प्रियानो, तिने प्रभू ख्रिस्ताविषयी ऐकलं आणि प्रभूने तिला बरं केलं, तिला आशीर्वाद मिळालेला आहे. परंतु प्रियानो, आपल्याला पुष्कळदा आमचा अविश्वास
हे किती धोकादायक आहे. अविश्वासामुळे आपल्याला त्या ठिकाणी आम्ही धन्य ठरत नाही. ज्यावेळेस आपण एक वचन वाचूया, योहानाचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 26 ते 28 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. योहानाचे शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी प्रभू बरोबर 3.5 वर्ष प्रभू संगती राहून सेवा केलेली ही व्यक्ती, प्रभूची ओळख असलेली व्यक्ती, ती काय म्हणत आहे बरं या ठिकाणी? 20वा अध्याय 26 वचन. 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असतात, त्याच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासी नसू नको तर विश्वासणार आहेस. थोमा काय म्हणत आहे प्रभू ख्रिस्ताविषयी? ज्या प्रभू ख्रिस्ताने आपल्या मरणाबद्दल, दुःख सणाबद्दल, पुनरुत्थानाबद्दल सांगितलेलं होतं, हा थोमा विसरून गेला. प्रभू ख्रिस्ताला मी पाहिला वाचून मी प्रभूला विश्वास ठेवणार नाही असं म्हणतो. प्रभू ख्रिस्त उठलेला आहे म्हणून बाकीच्या सर्व शिष्यांनी त्याला सांगितलं, तरी की त्याने विश्वास ठेवला नाही. प्रभूने स्वतः त्या ठिकाणी थोमाची भेट घेतली आणि म्हटलं, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा आणि हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. प्रियानो, खरोखर त्याने ते केलं, कृती केली का? त्याने खरोखर त्या बोट त्याने घातलं का? त्याने कुशीत आपला हात घातला का? प्रियानो, त्याला धाडस झालं नसेल. त्याने जेव्हा हे गोष्ट सांगितल्याबरोबर तो प्रभूला स्पर्श करू शकला नाही, कारण प्रभू पुनरुत्थित होता. तो अजून स्वर्गाला गेलेला नव्हता. प्रभू ख्रिस्ताला कोणी स्पर्श करू शकत नव्हते. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त उठला त्यावेळेस त्या म्हटलं, तू उठल्यानंतर त्या बाईला म्हणतो की, बाई तू मला स्पर्श करू नकोस, कारण मी अजून त्या ठिकाणी स्वर्गाला गेलो नाही. हो प्रियानो, आपल्या प्रभूला आपण अविश्वासाने आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि त्याविषयी काय तो म्हणतो, ज्यावेळेस प्रभूने म्हटल्याबरोबर थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. हो प्रियानो, आपल्याला विश्वासाची गरज आहे. प्रियानो, जेव्हा आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये येतो, ज्या मेजावरती भाकर आणि प्याला, प्रभू काय म्हणतो बरं? मेजाभोवती आलो असताना प्रभूने सांगितलेलं आहे, हे माझं शरीर आहे. भाकर हे माझं शरीर आहे आणि प्याला आहे माझे रक्त आहे. आणि जो तो आपण शास्त्र भाग आपण काय करतो, प्रत्येक रविवारी वाचन करतो नाही का? परंतु त्या वाचनामध्ये आपण काय बरं त्या पद्धतीने आपण ते प्रभू भोजनामध्ये आपण सहभागी होतो का? जर आम्ही त्या रीतीनेच आपण सहभागी होत नाही तर किती दुःखाची गोष्ट आहे प्रियानो. प्रभू काय म्हणतो बरं, तू माझ्या स्मरणात हे करा. पण तू प्रभू परत आणि एकदा तो सांगतो की आपण ते प्रभू भोजन किंवा त्या भाकरीला आपण स्पर्श करत असताना आपण ते कसं घ्यावं. प्रभू म्हणतो बघा ना, 27 वचन बघा, करिंथीयस पहिले पत्र याचा 11वा अध्याय 27 वचन. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. होय प्रियानो, आपण प्रभू भोजन आम्ही पाहतो की आज बरेच जण प्रभू भोजनामध्ये भाग घेतात, पण ते कसं बरं पवित्र स्थितीमध्ये आभार न मानता मर्म न ओळखल्या कारणाने जसं येतात तसं भाकर मोडतात आणि खातात. जसं काही रोज आम्ही जसं काही भोजनाला बसतो त्याप्रमाणे भोजन करून निघून जातात. प्रभूनो, त्यानं हे किती दुःखाची गोष्ट आहे. प्रभू ख्रिस्ताचं शरीर, ज्या प्रभू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या देहामध्ये दुःख भोगलं, ज्या वेदना सहन केल्या, जो अपमान, निंदा, नालच की यातून तो प्रभूंचा गेलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही कितीच बरं त्या ठिकाणी स्मरण करतो, आठवण करतो. बरेचसे लोक आहेत आराधनेमध्ये भाग घेत नाही, त्याची उपकारस्तुती करत नाहीत, परंतु भाकर मोडायला मात्र राहतात, आठवडाभर पत्ता नाही.
किती दुःखाची गोष्ट आहे. प्रभू म्हणतो बघा, म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रित आहेत. याचे कारण हे, आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. त्याला आपण मर्म ओळखलं पाहिजे. आपण ते विश्वासाने घ्यायचं आहे. आपण कोणत्या स्थितीमध्ये आपण प्रभूच्या मेजाजवळ जातो. जगातल्या गोष्टी, कुटुंबाच्या गोष्टी मनामध्ये साठवून आपण तिथे बसायचं आणि त्या भाकरीतून प्याल्यातून घ्यायचं. हा कोणता विश्वास आहे? प्रियानो, किती दुःखाची गोष्ट आहे. माझी वेळ झालेली आहे, मी या ठिकाणी संपवतो. ज्याप्रमाणे या स्त्रीने विश्वासाने ती प्रभूकडे आली आणि ती पूर्णपणे बरं झालेली आहे. हो प्रियानो, किती महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो. प्रभूला ही गोष्ट कळाली, तिने त्या ठिकाणी साक्ष दिलेली आहे आणि प्रभूने तिला पूर्णपणे बरं केलं. ती मुक्त झाली. प्रियानो, आम्ही प्रभूची स्तुती करूया, प्रभूला धन्यवाद द्या. आम्ही त्या थोमाप्रमाणे आहोत का? किंवा त्या स्त्रीप्रमाणे आम्ही आहोत? थोमाप्रमाणे आपल्याला विश्वास नको आहे. प्रभूला पाहिला वाचून मी विश्वास धरणार नाही. प्रियानो, प्रभू या बाबतीत, अविश्वासा बाबतीत प्रभू दोष देणार आहे. असं समजू नका की सगळं काही चालतं. अजिबात चालणार नाही. प्रियानो, मंडळीच्या वडील तुमची मेज बंद करू शकत नाही, कारण ते सर्वांनी ते आत्मपरीक्षा करून त्यातून घ्यायचं आहे. तेव्हा प्रियानो, आता आज शुक्रवार, उद्या शनिवार, आपल्याला रविवारी मेजासमोर आम्ही आलो असताना आपण पवित्र आणि शुद्ध शांतकरणाने प्रभूने केलेल्या महान अशा कार्याचं आठवण स्मरण करून आपण त्याच्या आराधनेमध्ये, त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या स्मरण करण्यामध्ये, आठवण करण्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. हो प्रियानो, प्रभूच्या मेजाला आपण स्पर्श करत असताना ते त्याचं शरीर आहे, त्याचं ते रक्त आहे असं समजून आपण त्यातून घ्यायचं आहे. भाकर आणि प्याला एक साधारण गोष्ट आहे असं समजून त्यात सहभागी होऊ नका. होय, प्रभू आज आपल्याला हा धडा शिकवत आहे. प्रभू आपल्याला सहाय्य करो की अशा प्रकारे पवित्र आणि शुद्ध शांतकाळाने, विश्वासाने आपण त्याची आठवण करत, आपण प्रभूची स्तुती करत आम्ही पुढे जाऊया. धन्य श्रीराम. थँक्यू ब्रदर.